नमस्कार, आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी पालक, मेथी आणि कोथिंबीरीपासूनची छान अशी गोळे स्टीम वडे बनवणार आहेत। म्हणजे अगदी हेल्दी ही रेसिपी आहे। तर त्यासाठी मी सुरुवातीला एक बाउल मेथी घेतली आहे, फ्रेश मेथी घेतली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि धुवून झाल्यानंतर ती जितकी शक्य होईल तितकी मी बारीक अशी कट करून घेते आहे। तर साधारणतः एक बाउल मी मेथी घेतली आहे, तितक्याच प्रमाणात मी पालक देखील कट करून घेणार आहे। फ्रेश पालेभाज्यापासून आपण हे छान असं वाफवलेले बॉल्स बनवणार आहोत। तर त्यासाठी मी एक बाउल ही मेथी कट करून घेतली आहे। तर एक बाउल मी बारीक अशी मेथी कट करून घेतली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून आणि ती मी कट करून घेतली आहे। त्याच प्रमाणामध्ये आता मी पालक घेणार आहे। तर मेथीचं प्रमाण तुम्हाला जर जास्त कडसर आवडत नसेल तर कमी करू शकता। आता मी एक बाउल पालक घेतली आहे, ती देखील मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। धुवून घेतल्यानंतर आता ही मी अशी बारीक अशी कट करून घेणार आहे। जितकी शक्य होईल तितकी मी बारीक अशी कट करून घेणार आहे। तर या पद्धतीने संपूर्ण ही मी छान अशी पालक कट करून घेते आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण ही पालक छान अशी कट करून घेतो आहोत। तर एक बाउल साधारणतः मेथी आणि एक बाउल मी पालक कट करून घेतले आहे। तुम्हाला जर कडसर चव कमी लागत असेल तर तुम्ही मेथीचं प्रमाण कमी करू शकता। तर या पद्धतीने एक बाउल मेथी, एक बाउल पालक मी बारीक कट करून घेतली आहे। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर देखील मी कट करून घेतली आहे। कोथिंबीर तुम्हाला घालायची नसेल, ऑप्शनल ठेवायची असेल तरी चालेल, पण कोथिंबीर घातल्यामुळे चव छान येते, म्हणून मी थोडीशी कोथिंबीर देखील स्वच्छ पाण्याने धुवून बारीक अशी चिरून घेतली आहे। जितकी शक्य होईल तितकी बारीक कोथिंबीर, पालक चिरून घ्यायची। आता इथे मी एक वाटण तयार करणार आहे। त्यासाठी मिक्सर जारमध्ये मी आल्याचे तुकडे घालून घेतले आहे। त्यानंतर यामध्येच आता मी हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे। तर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी घालून घेतलेल्या आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता। यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या मी घातलेल्या आहे। लसूण जास्त घालायचं आहे, त्याच्यामुळे चव छान येते। 1 चमचा जिरे, 1 चमचे धने मी घालून घेतले आहे। धने, जिरे आणि ह्यानंतर यामध्येच मी थोडंसं ओवा देखील 1 चमचा साधारणतः घालून घेणार आहे। 1 चमचा पांढरे तीळ मी घालून घेतले आहे आणि यानंतर आता हे मी बारीक वाटून घेणार आहे। हे संपूर्ण वाटून घ्यायचं आहे। आता हे छान असं भरड मी करून घेतली आहे। हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि धणा, पांढरे तीळ आणि जिरे, त्याचबरोबर मी ओवा देखील घातला होता। तर हे संपूर्ण ह्याचं वाटण मी करून घेतलेलं आहे। हे वाटण करून झाल्यानंतर आता हे आपण एका परातीमध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, मेथी आणि पालक घेतली आहे। पुन्हा मी 1 चमचा ओवा यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता हे मी मिश्रण तयार करून घेणार आहे। तर एका मोठ्या बाउलमध्ये मी हे सगळं काढून घेतलेलं आहे। आपण करून घेतलेलं वाटण देखील मी यामध्ये काढून घेतलं आहे। थोडीशी कस्तुरी मेथी मी घातली आहे। कस्तुरी मेथीमुळे फ्लेवर खूप छान येतो, म्हणून कस्तुरी मेथी असेल तर तुम्ही अवश्य घाला। याचबरोबर 1 चमचा भरून मी धना पावडर घालून घेतली आहे। 1 चमचा हळद पावडर मी घातलेली आहे। हळद पावडर घातल्यानंतर 1 चमचा मी लाल तिखट घालून घेतलेली आहे। याबरोबर आता आपण 1 चमचा जिरे देखील मी घातले आहे। वाटणामध्ये घातले होते तरी देखील मी 1 चमचा जिरे घातले आहे आणि एक मोठा बाउल मी गव्हाचं पीठ, 1 कप रवा, बारीक रवा आणि 1 कप मी चणा डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे। रवा अवश्य घालायचा आहे। जर गव्हाचं पीठ जाडसर प्रमाणाचं असेल तर रवा नाही घातला तरी चालेल, पण जर गव्हाचं पीठ आहे आणि ते जाड नसेल तर 1 कप रवा घालायचा आहे, जेणेकरून चव छान येते आणि छान हे फुगतात। तर याचबरोबर आता मी यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घेणार आहे। तर साधारणतः 1.5 चमचा मीठ मी यामध्ये घालून घेतलेला आहे। मीठ घातल्यानंतर मोहनासाठी 2 चमचे मी तेल घातलेलं आहे। थंडच तेल घातलं आहे, गरम तेल नाही घातलेलं। तर 1 चमचा साधारणतः तेल मी घालून घेतलेलं आहे। आता हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। जे काही आपण घातलं आहे, पालक, कोथिंबीर, नंतर मेथी, नंतर ज्यामध्ये मसाले, जे वाटण घातलं होतं, त्यानंतर हळद घातली होती, त्याचबरोबर लाल तिखट घातली होती, मीठ घातलं होतं। हे संपूर्ण मसाले, धना पावडर हे व्यवस्थित मिक्स व्हावं ह्यासाठी हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तेल घातलं होतं।
तर हे संपूर्ण छान मिक्सअप झालं पाहिजे, यासाठी पाणी न घालता आधी मी मिक्सअप करून घेणार आहे। हे छान मिक्सअप करून झाल्यानंतर पाणी घालून त्याचा छान असा गोळा मी मळून घेणार आहे। पण संपूर्ण मसाले एकजीव होऊन सगळ्या ठिकाणी व्यवस्थित मिक्सअप होतील यासाठी मी पाणी न घालता हे या पद्धतीने मिक्सअप करून घेते। रवा, गव्हाचं पीठ आणि आता इथे मी 1 चमचाभर वरतून सोडा घातला आहे। सोडा घातल्यानंतर आता मी हे संपूर्ण मिक्सअप करून घेणार आहे। पाणी घालून छान असा गोळा ह्याचा मळून घ्यायचा आहे। तर पाणी आपण आवश्यकतेनुसार घालायचे, फार पाणी घालायचं नाही। तर हे बघा मी थोडंसं पाणी घातलं आहे सुरुवातीला आणि या पद्धतीने मी आता गोळा मळून घेते। गोळा मळण्यासाठी जेवढं आवश्यक असेल तेवढंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी बिलकुल घालायचं नाही आहे। तर या पद्धतीने छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर मी इथे पाणी घालून घेते आहे। या पद्धतीने थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, जास्त पाणी बिलकुल घालायचं नाही आहे। तर या पद्धतीने आवश्यक असेल तसं पाणी मी घालून घेते आहे। तर या पद्धतीने त्याचा कणकेचा गोळा होईल, या पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी पाण्याची गरज पडेल तसं पाणी घालायचं आहे। रवा घातला आहे त्यामुळे थोडीशी पाण्याची जास्त गरज पडते, पण खूप मऊ असा गोळा मळायचा नाही आहे। तर या पद्धतीने असं थोडासा कडकच गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता पालकाला पाणी सुटू शकतं, त्यामुळे जास्त पाणी बिलकुल घालायचं नाही। या पद्धतीने आता हे संपूर्ण मिक्सअप करून घ्यायचं आहे। आता हे मिक्सअप करून झाल्यानंतर तेलाचा हात लावून छान हे मळून एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेचच ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। तुम्ही हव्या त्या शेपचे गोळे बनवून घेऊ शकता। तर या पद्धतीने आता मी ह्याचे छान छोटेसे असे गोळे बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने याचे छान असे गोळे बनवून घ्यायचे। तुम्हाला जर त्याचा आकार वेगळा द्यायचा असेल तर लंबट गोल देखील तुम्ही गोळे असे बनवून घेऊ शकता। तर हे संपूर्ण गोळे मी या पद्धतीने छोटे छोटे बॉल्स असे बनवून घेतलेले आहे। हाताला तेल लावून व्यवस्थित असे हे बनवून मळून घ्यायचे। आता इथे मी 1 स्टीमर पात्र घेणार आहे। स्टीमर पात्राला तेलाने छान ग्रीस करून घ्यायचं आहे। ग्रीस करून घेतल्यानंतर ह्यावरती आता हे आपण वाफायला ठेवणार आहोत। तर हे संपूर्ण जे काय आपण बॉल्स बनवून घेतले हे त्या स्टीमरच्या चाळणीमध्ये ठेवणार आहोत आणि वाफवून घेणार आहोत। तर हे संपूर्ण असे व्यवस्थित सरळ एका लाईनीत व्यवस्थित आणि थोडंसं अंतर ठेवून ठेवायचे आहे, कारण जेव्हा शिजतील त्यावेळेस ते थोडेसे फुगतील, कारण आपण ह्यामध्ये रवा घातला आहे, त्याचबरोबर यामध्ये सोडा देखील आपण टाकला होता, त्यामुळे ते फुगू शकतात। तर त्यामुळे असं अंतर ठेवून व्यवस्थित हे स्टीमर पात्रात लावून घ्यायचे आहे। तुम्ही याचा आकार जो आहे तो वेगळ्या शेपचा देखील देऊ शकता, छान असं तयार होतो। पण मला हा शेप आवडतो म्हणून मी या शेपचे छान असे बनवून घेतले आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे व्यवस्थित असं बनवून घ्यायचे आणि स्टीमर पात्रामध्ये छान असे लावून घ्यायचे आहे। या पद्धतीने व्यवस्थित असे हे लावून घ्यायचे आहे आणि आता स्टीमर पात्रात ठेवून आपण हे वाफवून घेणार आहोत। तर साधारणतः 15 मिनिटासाठी हे मस्त वाफवून घ्यायचे। मीडियम फ्लेमवरती 15 मिनिटासाठी वाफवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे हे फुगले गेले आहे, छान असे त्याला आकार आला आहे। आता शिजले की नाही हे चाकूच्या साहाय्याने असं चेक करून बघायचं आहे। जर पीठ त्याला चिटकलं नसेल तर समजून जायचं की हे व्यवस्थित शिजले आहे आतमध्ये। आता थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे असे तयार झाले आहे। आता संपूर्ण थंड झाले की हे असे देखील तुम्ही दह्यासोबत सॉससोबत खाऊ शकता किंवा ह्याला फोडणी देऊ शकता, तळून देखील तुम्ही खाऊ शकता। तर आता मी ह्याला फोडणी देऊन घेणार आहे। तर संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण इथे फोडणी द्यायची तयारी करूया। तर हे तुम्ही बघू शकता ते 5 ते 10 मिनिटासाठी मी थंड व्हायला ठेवलेले आहे। 5 ते 10 मिनिटामध्ये हे व्यवस्थित असे थंड होतात। तुम्ही असे देखील खाऊ शकता, ज्यांना तळलेले पदार्थ आवडत नाही ते असे देखील खाऊ शकता, अतिशय चवीला छान लागतात। आता मी कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहे। तर साधारणतः 2 चमचे तेल मी घालून घेतलेलं आहे। तेल जास्त घातलं आहे कारण व्यवस्थित फोडणी बसावी, त्यासाठी मी 2 चमचे तेल घातलं आहे। तेल छान गरम करू घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी छान कडक बसावी त्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तर इथे मी तेल गरम करून घेते। या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये चमचाभर मोहरी मी घालून घेणार आहे।
तर तुम्ही बघू शकता तेल हे व्यवस्थित गरम करून घेतलं आहे। साधारणतः 5 ते 10 मिनिटासाठी मी तेल गरम करायला ठेवलं होतं। ते कडकडीत गरम झालं की फोडणी छान बसते, म्हणून 5 मिनिटासाठी मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं मंद आचेवर। आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडली म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाले हे समजतं। त्यानंतर लगेचच 1 चमचा मी जिरे घालून घेतले। जिरे घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या मी यामध्ये घातल्या। 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहे। आणि आता ह्यामध्येच मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे। कोथिंबीर घातल्यानंतर आता ह्यामध्ये मी 1 चमचा मोठा पांढरे तीळ घातले आहे। पांढरे तिळामुळे छान चव येते आणि फोडणी छान बसते। तर पांढरे तीळ मी 1 मोठा चमचा पांढरे तीळ घातले आहे। आणि हे व्यवस्थित फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये जे काही आपण वाफून घेतलेले जे बॉल्स होते पालक आणि मेथीचे ते यामध्ये घालून ह्या पद्धतीने शॅडो फ्राय करून घ्यायचे। अगदी व्यवस्थित त्याला फोडणी लागेल या पद्धतीने व्यवस्थित असे हे आपल्याला 2 मिनिटासाठी फ्राय करायचे। तर तुम्ही बघू शकता त्याला हलकासा चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे। तर तुम्हाला असेच खायचे असते तरी चालेल, असेही तुम्ही खाऊ शकता, पण ह्या पद्धतीने अशी व्यवस्थित फोडणी दिली तर त्याला आणखी छान चव येते। तीळ टाकल्यामुळे अजून छान चव येते। फोडणी छान बसली की त्याला चव आणखी छान येते। तर ह्या पद्धतीने त्याचा हलकासा सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत आपण फ्राय करून घेतो आहोत। साधारणतः 7 ते 8 मिनिटं हे फ्राय करून घ्यायचे। तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल ही रेसिपी तर नक्की लाईक करा आणि अशा छान नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते। धन्यवाद।